स्वागत आहे का माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. मी आता दिवाबत्ती करायला चालली आहे. दिवाबत्ती करते. चालले रॅशनिंगवर गहू तांदूळ घ्यायला या महिन्याचे. तर बघा मी आता चालली रॅशनिंगवर गेलेली, पण रॅशन बंद होता म्हणून आता मी डेअरीमधनं मम्मीला फराळी चिवडा घेऊन जाते. मम्मीचा उपवास आणि मी आता आलेली आहे बेडरूममध्ये रेडी व्हायसाठी. कॉलेजला जायचं म्हणून मग आता कॉलेजला जायसाठी रेडी होते. मी आता बसमध्ये बसलेली आहे. आता मी चालू. हे बघा आम्ही डब्बा आणलाय. मी पराठा आणलाय, सॉस आणि ती आदितीने खिचडी आणलाय आणि पूर्वानी चपाती आणि बटाटा. 6:30 वाजलेत. 6ची क्लास आहे. एकटीच आले क्लासला आणि अजून कोण क्लासला आलं नाही. दीदी पण बाहेर गेले, म्हणजे क्लासला गेले. ती पण आता येतेच. घरी यायला निघाले. क्लास 6च्या अजून कोणच आलं नाही क्लासला. बारक्या पोरांचे 7 वाजता म्हणून तो नाश्ता करतोय. तो पण 7ला क्लासला असेल. आणि मी कधीच आले 5 वाजताच घरी आले, तरी युनिफॉर्म अजून बदललेला नाही. मी आता चाललेली आहे धक्क्यावर. मम्मीची साडी द्यायची आहे इस्त्रीला आणि पप्पांचे कपडे ड्रायक्लिनिंगला द्यायचे आहेत म्हणून. आणि थोडंफार काहीतरी सामान पण आणायचं, दूध वगैरे. मग आता मी जाते. आता मी ड्रायक्लिनिंगनं कपडे दिले आहेत आणि साडी पण दिली इस्त्रीसाठी. आणि मी आता चालली दूध वगैरे आणायला. मी आता सामान घेऊन आले घरी आणि या लोकांची मस्ती बघा कशी चालू आहे. एक पण जण अजून ओरल नाही दिले. एक पण जणांनी, एकीला सोडून तिने ओरल दिली एक आन्सरची. या लोकांनी अजून एक पण आन्सरचं ना ओरल दिली. मी अर्ध्याच्याहून जास्त दिलाय. ते कालचं बोलून दाखवतोय आता. आजचं बोल. आजचं बोल. मम्मी बोलले की हेच लर्न करायला. मग ते आता पण मी ओरल घेते तर ऑलमोस्ट मीच सांगते एक एक वर्ड. हाफ अँड हाफ ती सांगते. तसं काय नाही, पूर्ण मीच सांगितलं ऑलमोस्ट. मी आता ओरल घेईल ना तेव्हा व्हिडिओ चालूच ठेवेल, तेव्हा बघा. आय मीन ऐका, बघा ना ऐका. आता ओले वटाणे साफ करते. इकडे वटाणे साफ करून भाजी बनवायचं म्हणून आता वटाणे साफ करते आणि मग मी भाजी बनवणार आहे आज. मला कोणच नाही रडू शकलं, पण मला कांद्याने रडवलं. हे बघा मी रडली आहे. कांदा रडली, मला रडवलं, कांद्याने रडवलं. ह्याच्यातच हिंमत आहे जो की मला रडवू शकतो आणि त्याने रडवलं. ती परतवत ठेवले. म्हणजे मी आता बनवते मेथी वटाणा. त्याच्यासाठी मी इथे वटाणे बॉईल करत ठेवलेत आणि मेथी तेलामध्ये थोडीशी परतवायची, शिजवून घ्यायची थोडीशी. आणि मग हे सगळे इन्ग्रेडियंट्स तेलामध्ये थोडेसे फ्राय करून शिजवून मग ते वाटायचं, त्याची पेस्ट करायची. मी तुम्हाला एक एक करून दाखवते कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स. मी आता हे कांदा टाकते. कांदा थोडासा ब्राऊन झाला की टोमॅटो वगैरे सर्व टाकायचं. हे बघा आता कांदा टाकलाय. मग ते ब्राऊन झालं की हे काजू, मिरच्या, आलं आणि टोमॅटो आणि ही कोथिंबीर ते पण टाकायचं आणि ते पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं. इकडे मसाले रेडी करते. मॅजिक मसाला चवानुसार टाकायचं, पडत नाही. थांबा मी नंतरला टाकीन परत एकदा. हा गरम मसाला थोडासा टाकायचा आणि आपला घरचा मसाला, जसं मी तुम्हाला आधीच बोललेली, आपल्या तिखटवाला ह्याच्यानुसार टाकायचं. जसं की आम्ही 1.5 चम्मच टाकतो. आणि हळद थोडीशी आणि किचन मसाला पण टाकते. किचन मसाला पण टाकायचा. मी पेस्ट केलेली आता ते शिजवत ठेवलंय मी इकडे. आणि मग ते वगैरे ते सर्व झालं की मग तो वटाणा जो आपण बॉईल केलेला तो बॉईल केलेला टाकणार शिजल्यावर. आणि ही मेथी हे केलं शिजवलेली थोडीफार ती ही रेडी झालेली आहे. आता ही थोडी क्रीम टाकते. ते बोललेलं दूध पण टाकायचं. आम्ही दूध पण टाकून झालं आणि मी ते तुम्हाला दाखवलं नाही.
आता ती क्रीम टाकली, आता गॅस बंद वगैरे केलंय, आता घ्यायचं जेवायला. आणि ही नवीन रेसिपी ट्राय केली आम्ही फर्स्ट टाइम. ती पण मीच म्हणजे मला मम्मीने बघितलेली ती रेसिपी. मम्मी जसं सांगत होती तशी मी ट्राय केली रेसिपी. आता बघू मम्मी सांगला आवडते की नाही टेस्ट. आता मम्मी पप्पा असं जेवायला बसल्यात आणि मम्मीला भाजी आवडलेली आहे. पप्पा भाजी कशी झाली? पप्पाला पण भाजी आवडली. ही जेवत नाहीये. निदिश पण जेवायला बसलाय. नवीन रेसिपी ट्राय केलेली ती तुम्ही पण ट्राय करा. मस्त झाली आहे भाजी. त्या रेसिपीचं नाव काय आहे मम्मी? मेथी वटाणा. हां, मेथी वटाणा. तर मटर मेथी. हां, त्या रेसिपीचं नाव आहे, ते तुम्ही पण ट्राय करा. मम्मी सांचं जेवण झालं आणि आता असेच आम्ही असेच बसलो गप्पा मारत. आता मम्मी दीदीच्या डोक्याला तेल लावते. मी इकडे अशीच बसली आहे मस्तपैकी आराम के साथ. पडला ते आराम के साथ अशीच बसली आहे. आता अजून काय, आताशी 11च वाजल्यात. एवढ्या टायमाला तर झोपत नाही. म्हणून आता म्हणून आता इच्छा झाली की बीकेची नोटबुक कंप्लीट करा. आता हा व्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आधीचे व्लॉग्स नसतील बघितलेले ते पण लवकरात लवकर जाऊन बघा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, ताकी मी जेवढे पण नवीन व्लॉग्स टाकू त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.